देव हे स्वतःच्या पैशाचेच असावे. देवघर हे लाकडी असावे. देवघराला कळस नसावा. देवघराला 3, 4 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. देवहारा ईशान्य दिशेत, पूर्व मध्य, उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो. देवघर आणि देव किचन ओट्याखाली, कोपऱ्यात, कोनाड्यात, भिंतीत टांगलेले असे नसावे. देवघराला जागा नसेल तर खाली स्टँड फिट करा आणि त्यावर देवहारा ठेवावा. देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये. ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो. फक्त एक पिरॅमिड चालतो. लाकडामध्ये साग, चंदन, औदुंबर, शिसम, वड, पिंपळ, आंबा, खैर, कडुलिंब, देवदार वृक्ष या झाडांपासून देवघर बनवलेले चालते. देवघर देवहारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्या 50% समस्या सुटतात. वेगळे झाल्यावर लगेच आपण आपला देवहारा नीट करावा. देव बनवून घ्यावे. कुलधर्मानुसार जेव्हा पक्वान्न वेगळे शिजवले जाते त्यावेळी देवघर हा विभाग वेगळा होतो. देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावे. 3 इंचपेक्षा मोठे देव नसावे. कुलदेवी, खंडोबा, भैरोबा यांचे चांदीचे टाक बनवावे. डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, अखंड पिंड, नागनंदी विरहित एवढेच देव असावे. दिवटी बुधली असेल तर बाजूला ठेवावी. रिबीट फिट केलेले, खोल फिटिंगचे देव नसावे. देव अखंड धातूचे असावे. देवघराची रचना ही बाकी एक उरली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 17x17, 21x21. भेट आलेले देव देवहारा, सापडलेले देव, भग्न झालेले देव, बुडीत घराण्याचे, बक्षीस मिळालेले, पोकळ देव, मुंजा, वीर यांचे टाक, माशी लागलेले, लंगराच्या कड्या, शनिदेव, उभे असलेले देव, भगवान शंकर पार्वती माता यांचा एकत्र फोटो, देवीचे पाय उघडे असलेले फोटो, युद्धाचे फोटो, मुंजाचा फोटो, चांदीचा टाक, गुरु शिष्याचा एकत्र फोटो किंवा मूर्ती, नाग नंदी एकत्र असलेली पिंड, मारुतीचा फोटो, लग्नपत्रिका, घराला लावलेले देवतांचे स्टाईल्स फोटो. लग्नात मिळालेले देव घरामध्ये ठेवू नये. त्यांचे त्वरित विसर्जन करावे. सापडलेले देव देवहाऱ्यात ठेवू नये. अशा प्रकारचे देवांचे फोटो, मूर्ती कोणत्याही मंदिरात ठेवू नये. जर तुम्हाला मंदिरात असे देव फोटो दिसले तर त्यांचेही लगेच विसर्जन करावे. वरीलप्रमाणे असलेले देवतांचे फोटो, मूर्तीची पंचोपचार पूजा करावी. खडीसाखर नैवेद्य, धूप, दीप दाखवावा. यान्तु देवगणा सर्वे पूजामदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्य पुनरागमनायच. हातात अक्षता घेऊन त्यावर विसर्जन मंत्र म्हणावा. अक्षदा मूर्ती फोटोवर टाकाव्यात. अक्षदा टाकल्यानंतर देवांचे दर्शन घेऊ नये. ती मूर्ती किंवा फोटो नदीतच विसर्जित करावी. याप्रमाणे सर्वांनी आधी आपण आपला देवहारा व्यवस्थित करावा. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. Peace be unto you. May this day bring you serenity and clarity, allowing you to find balance and peace within yourself and in the world around you.